सर झाली आहे। त्यानंतर विजय शेलार आपण आपल्या शुभ हस्ते मेडल द्यायचं आहे, जे मेडल भरत राजाराम गोरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय। त्यानंतर निलेश जाधव आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे, जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला दीपक सुरेश शेलार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय। त्यानंतर जितेंद्र पवार आपण आपल्या शुभ हस्ते केक पेस्ट्री द्यायची आहे। यस, भावी उपसरपंच आहेत ज्यांच्या माध्यमातून नक्कीच केक पेस्ट्री या ठिकाणी दिली जाते, जी केक पेस्ट्री आम्हाला जगन्नाथ कान्हा शेलार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे। त्यानंतर विकी पवार आपण कोल्ड्रिंक द्या, सुमित नरेश शेलार यांच्या माध्यमातून ते कोल्ड्रिंक आम्हाला स्पॉन्सर झालंय। त्यानंतर कॅप साईनाथ जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झाली आहे। पाणी तिकडं यस, खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा। खालिंग संघाचे जे स्वयंसेवक आहेत, मी तुम्हाला म्हटलेलं की तुम्हाला काल नाश्ता मिळालेला आहे, आजही जेवण असणार आहे, ते मी सांगीन तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचायला। पहिल्या चेंडूवर निवडीकरांच्या करारी प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार 4। नक्कीच इथे मात्र जॉईन होत आहेत आमचे पवित्र दत्ता डीजे निवळी यांच्याकडून निवळी संघाकरिता शुभेच्छा येत आहेत, त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय। धन्यवाद डीजे दत्ता फ्रॉम निवळी। चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि धावत संख्या जबाडानं पुढे सरकती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10 या अंकावर धावफलक। गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज कल्पेश इथून मात्र सज्ज होताना नेक्स्ट बॉल। हो इथे मात्र आपण पाहत आहे विकेटची होती संधी, विकेट इथे मात्र टिपली जाते, फलंदाज होतोय बाद, फलंदाजाला परतावा लागेल। इथून मात्र तंबूच्या असायला ज्यानं सुरुवात केली होती दिमागदार, ज्याने सुरुवात केली होती जबरदस्त, शुभम back to the pavilion। चला ग्राउंडच्या बाहेरून लहान मुलं
विकेटचं पतन होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. तब्बल 2 चेंडू संपलेत आणि धावसंख्या 3 चेंडू संपलेत आणि धावसंख्या 10 या अंकावर पहिल्या 2 चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. तदनंतर मात्र विकेटचं पतन इथे मात्र निश्चित रूपानं आपल्याला होताना पाहायला मिळाले. प्रिन्स ऑफ भिवंडीही इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, सुस्वागतम, आपलंही सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 10 या अंकावर आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर यतीश न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने पोहोचतोय. गोलंदाज सय्यार. हा बॉल अगदी हलक्या हाताने दिशा इथे मात्र दिली गेली आहे. फक्त दिशा देत आहेत, ड्राईव्ह करतायत या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल का, एक्झॅक्टली काय घडतं तिथं, बट धावा इथून मात्र मिळतील. फक्त 3 धावा, ती एकच धाव वाचली आहे, मग असं म्हणायला हरकत नाही आहे. 3 धावेच्या बढतीनं धावसंख्या ना 13 ना 13, यस 13 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. चेंडू संपले. 4 धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. आपण पाहताय 4 चेंडूचा खेळ कळला, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल. आता मात्र क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि थोडासा नैसर्गिक अडथळा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ सीमारेषा पलीकडे आलाय चौकार 4. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहे, सापळा रचलाय. विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला. चला जाऊयात मॅचच्या दिशेने आपण पुनश्च एकदा. गोलंदाजी या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज कोणाला केले जाईल, कारण षटक क्रमांक पहिलेच संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 या अंकावर. यस, जिसका था सब लोगों का इंतजार वो विवेक शेलार आ गया है. आणि विवेक शेलार आता मात्र मैदानामध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पहिल्याच बॉलवर करारी प्रहार केला गेलाय, उडवलं गेलाय, दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ सीमारेषा पलीकडे आला इथे मात्र षटकार 6. सावे स्पोर्ट्स सावे आणि विपक्षात भोईरपाडा संघ. चलो टॉस साठी यायचंय. बोथ टीम कॅप्टन जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. पुनश्च एकदा मोठ्या फटक्याकरिता कदाचित जायचं होतं, कारण मी सातत्याने म्हणतो टेनिस क्रिकेटचं हत्यार अटॅक कशाही मार्फत करा, आणि तो मात्र अटॅक होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज करण पाहायला मिळतोय. द्वितीय विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली. तो हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यार. स्विच हिट केला गेलाय, चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, मानवविरहित क्षेत्र आहे, लॉकडाऊन लागलेलं क्षेत्र आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4.
चौकार धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 27 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. खाली याच पद्धतीने खेळ पाहायला मिळाला. त्या क्षेत्रामध्ये जर चेंडू कन्वर्ट होत असतील ना तर मग कुठेतरी तिथे क्षेत्ररक्षक जाणं गरजेचं आहे. वन्स अगेन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. दोन चेंडू 2 चौकार. एच 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 पाहायला मिळाली आहे. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुकी. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट दरम्यानच्या मधून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. सरळ चौकार. तशी विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं तर चौकार हॅट्रिक इथून मात्र पाहायला मिळते. चेंडू संपलेत 5. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या अंकावर. विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक महत्वाचा असलेला आकडा 35 या अंकावर. चलो भोईरपाडा टीम आणि भोईरगाव टीम आणि चावे स्पोर्ट चावे बोथ टीम कॅप्टन्स बी रेडी राहायचं. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. झेलला आहे संधी. ना मेरा ना तेरा दोघांचं भांडण. तिसऱ्याचं लाभ आणि फायदा घेतला गेलाय. बट रनआउटची विकेट मिळते का तिथे? येस डेफिनेटली रनआउटची विकेट मिळते. षटक क्रमांक 2 संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 36 या अंकावर. षटक क्रमांक 2 संपलंय. शेवटच्या अंतिम 1 षटकाचा खेळ बाकी. इवन न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. मी निवळीकरांचा सातत्याने का उल्लेख करतोय. निवळीकरांच्या जर्सीचा एकदा कलर पहा. श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या जर्सीमध्ये. आणि निश्चित रूपानं गोलंदाज तयार. गोलंदाज ट्रॅकवर ऋतिक. ओहो हो पहिलाच बॉल प्रिन्सच्या बाट मधून राजेशाही ताटामध्ये. चेंडू सरळ निघालाय बाउंड्रीच्या बाहेर. आला इथे मात्र दणदणीत खणखणीत षटकार 6. फलक गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रिन्स करिता हा चेंडू आपण पाहिला. पंच आमचे तटस्थ आहेत तिथे आणि खाली याच पद्धतीनं आणि याच्या व्यतिरिक्त एक चित्र पाहिलं गेलं. पण डेफिनेटली पंचांचा इशारा आमच्यापर्यंत कुठलाही पोहोचलेला नाही म्हणजे फेक निर्धाव आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू संपले 2 धावसंख्या 43. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय की काय? यस फटका इथे मात्र फसलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाग डगआउट.
डेफिनेटली मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. 18 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये श्रीराम मंदिर उत्सव साजरा केला जाईल. समस्त हिंदूंसाठी धावसंख्या 43 आम्ही पोहोचवली आहे आणि निश्चित रूपानं 22 जानेवारीला समस्त हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा दिवस. श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये बनतं आहे आणि नुकताच व्हिडिओही येत आहेत की जटायू सेना रामायणामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली, कारण गरुड तिथे आलेत आणि असं म्हटलं जातं की ते व्हिडिओज तिथपर्यंत पोहोचतात की जटायू सेनेचंही आगमन अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल इथे मात्र अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मात्र मिळते आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण होतील का? यस, डेफिनेटली 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचले 45 ज्याच्या ज्याला फक्त कॅप्टन पदावरून हटवलं गेलं आणि तब्बल मुंबई इंडियन्सचे 1 मिलियन फॉलोअर्स कमी झाले. अर्थात रोहित शर्मा याचा जर्सी क्रमांक 45 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडू संपले 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. हो, इथे मात्र झेलला संधी, विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. नक्कीच चेंडू संपलेत आतापर्यंत. 5 धावसंख्या आहे, ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत की यस 45 या अंकावर धावसंख्या स्थिरावली गेली आहे. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. सारंगला आणलं गेलंय. चेंडू संपलेत 5. गोलंदाजी या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल प्रतीक. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. हो, नेक्स्ट बॉल. अंतिम चेंडू आपण बघितला तर सिंगल तर मिळत्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. आणि षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 47 विजयाकरिता 48 धावांचा आव्हान समोर ठेवले गेले. पाहूयात 48 धावांचा आव्हान इथून मात्र पार होईल का हे ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील संदेश वकारे सर. टॉसला आम्ही तुमच्या समोर जॉईन होतोय. नेक्स्ट मॅच चावे स्पोर्ट्स सावे विपक्षात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल भुईरगाव संघ. चला, भोईरगाव संघ टीम कॅप्टन पोहोचलाय. चावी स्पोर्ट्स सावे टीम कॅप्टन. चला, चावे स्पोर्ट्स चावे कॅप्टन. शेवटचा पुकार. आम्ही वारंवार अगदी पोहोचलेत. वेलकम, आपलंही सरचे स्वागत आहे. मी विनंती करतोय मंचावर उपस्थित मयूरजी गोरे साहेब आणि जगन्नाथजी मनोहरजी गोरे साहेब आणि शेलार साहेबांना विनंती करतोय, जगन्नाथ शेलार साहेबांना, ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करिता पेस्ट्री आम्हाला उपलब्ध करून दिल्या. आणि निश्चित रूपानं ब्रदर्स केक शॉपचे जे प्रोपरायटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आम्ही खालिंगर आणि सरपंच अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाणेफेकीसाठी यायचे. नाणेफेक केली जाईल. कॉलिंग कोण करतं?
चावे स्पोर्ट चावे संघाचे कर्णधार कॉल करतायत. टॉस दाखवू नका, नाणेफेक करायची आहे. सरपंच चषक असं कॉल आला आणि आम्ही खाली कर असं नाण्याची बाजू आली आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या सुभाष भोईरगाव संघाच्या टीम कॅप्टनला आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. धन्यवाद. यस मान्यवरांना विनंती असं मग स्थान बनवायचं. नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच आपल्याला यांची पाहायला मिळेल. चावी आपण नाणेफेक विन झाला असता कोणता निर्णय असता? आम्ही पण बॅटिंगच केली असते. नक्कीच धन्यवाद. म्हणजे बॅटिंग तुमच्या वाटेलाच आणि मनासारखा निर्णय. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच पॉवरफुल मॅच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल आणि कमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समवेत जॉईन होतील संदेश वकारे सर. धन्यवाद. यस थँक्यू तेजस्वली. आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 48 धावांचे लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, दशरथ विथ वसंत टीम निवलीच्या बाजूने, तर फ्रंट लाईन षटक फेकण्यासाठी खालील टीमचे गोलंदाज फ्रंट लाईन षटक घेऊन विवेक शेल्लार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर प्रिन्स ऑफ भिवंडी पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. चला थोडं स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करायची आहे. या सवाली आपण मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगवान होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातो. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. ओव्हर थ्रो झालाय. यास मात्र त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. पहिल्या बॉलवर आल्यात 2 धावा. 48 धावांचं लक्ष आहे. दशरथ ज्याच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन केलंय दशरथ या फलंदाजाने. विवेक पुन्हा एकदा या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. फटका तर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, मात्र दोघांच्या मधून चेंडू सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. दशरथच्या बॅटमधून या बलेचा बॉल वेग भन्नाट वेग, मात्र दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. धावफलक अवांतरने पुढे सरकले. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 1 चौकार 1 षटकार या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे. फलंदाज दशरथच्या बॅटमधून चांगली फलंदाजी. षटकातील पुढचा बॉल या बलेस त्रिफला उडवलाय. यस फलंदाज बाद दशरथ.
स्कूप करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. फलंदाज दशरथला परतावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती करण आलाय. तर पाहूया करण कशा प्रकारे फलंदाजी करेल. 13 या धावसंख्येवर पहिला गडी त्या ठिकाणी बाद झालाय. विवेक शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल हुक केलाय. हा फटका देखील चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पर्यंत खर्च केल्यात गोलंदाज विवेक शेलारने. षटकातील पुढचा बॉल, या बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर मैदान सोडावं लागलं असतं फलंदाजाला. मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला देखील कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक गडी बाद 18 धावा. तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. तर पहिलं षटक ज्या षटकामध्ये आलं 18 धावा आणि आता मात्र षटक क्रमांक 2. गोलंदाज यतीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये हवी ती सुरुवात जरूर झाली आहे टीम निवलीची. मात्र अजूनही 12 बॉलवर 30 धावा तुम्हाला ठोकायच्या आहेत विजयासाठी. नक्कीच ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण इथे मात्र पाहताय. आदरणीय गिरीशदादा पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचं शुभ आगमन अगदी काही क्षणातच या मुख्य मंचाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. हा फटका देखील चांगला आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. दुसरा चौकार आपण पाहतोय. धावफलक 4 ने पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गिरीशदादा पाटीलला आज त्यांचा वाढदिवस. थोड्याच वेळात त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन होईल. मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल ज्यावर आलाय चौकार. यतीश पुन्हा एकदा. या बलेचा बॉल देखील उडवलाय. मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. मात्र कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान एक धाव देखील पूर्ण होते. पोटी 48 धावांचं लक्ष जरूर आहे. मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान एकच धाव. एक पेक्षा अधिक काही नाही. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल जोरदार अपील. पंच मात्र संमत नाही आहेत.
यस त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय चिंचवली गावचे विद्यमान उपसरपंच गिरीश दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. सामना थांबवायचा आहे. वाढदिवस देखील आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी गिरीश दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. आणि इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते आदरणीय सन्माननीय चिंचवली गावचे द्वितीय नागरिक विद्यमान उपसरपंच ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. आणि आमच्या या खालींच्या पोरांच्या पाठी खालीन क्रीडा मंडळाच्या पाठी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व आधारस्तंभ आधारवड आदरणीय सन्माननीय इथे मात्र गिरीशदादा पाटील विद्यमान उपसरपंच चिंचवली यांचं शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यस कॅमेरामॅन गिरीश भाऊचंही आगमन आणि शेलारचं इथे फोटो सेशन चालू झालंय आपण पाहू शकताय. आणि इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं चिंचवली गावचं डॅशिंग व्यक्तिमत्व चिंचवली गावाचं विद्यमान उपसरपंच आणि आमच्या खालींकरांच्या पाठी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विद्यमान उपसरपंच चिंचवली गिरीश भाऊ पाटील यांचं शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम सुस्वागतम 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 आदरणीय सन्माननीय गिरीश भाऊ पाटील यांचं इथे माझं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. आणि निश्चित रूपाने यांचा आज वाढदिवस आहे. सर्वप्रथम आमचं समालोचन कक्ष आमचे खेळाडू आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं आदरणीय सन्माननीय गिरीश भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या खालिंग नगरीमध्ये आयोजित केली आहे. कारण आमच्या खालिंगच्या मुलांचा एक शब्द दुसऱ्या शब्दाला गिरीश भाऊ पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहतात. आधारवड या खालिंगकरांचं आधारवड खालिंगकरांचं आधारस्तंभ गिरीश भाऊ पाटील वेलकम सुस्वागतम. ओ टू कम बॉक्स. यस मॅचला सुरुवात करा. फोर्टी 48 धाबांचं लक्ष मात्र त्या धाबांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांकात दुसरं चालू आहे. ज्या षटकापर्यंत आतापर्यंत 25 धाबा धावफलकावर लावल्या गेल्यात. तर आपण व्यासपीठावर पाहू शकता नुकतंच ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं अर्थातच चिंचवली सुपुत्रा गावचे विद्यमान उपसरपंच गिरीश दादा पाटील यांचा आज वाढदिवस देखील आहे. तर उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या वतीने गिरीश दादा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्या दरम्यान हा बॉल समोरच्या दिशेने ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक पेक्षा अधिक काही एक नाही. या साई गावदेवी या टीमचे सर्व सदस्य आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या दिशेने या. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. विवेक प्रयत्न करतोय. अप्रतिम स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच काही धावा वाचवल्या त्या ठिकाणी विवेकने. जेवढेही स्वयंसेवक आहेत मी विनंती करतोय या टीमचे यजमान आयोजक जेवढेही स्वयंसेवक आहेत सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे फास्ट.
28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यानंतर आता मात्र शेवटचं अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 20 धावा ठोकायच्या आहेत. मात्र जोपर्यंत वसंत आणि करण ही जोडी खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असणार आहेत टीम निवलीच्या. मात्र त्या आशा ज्या आहेत, त्या अपेक्षा ज्या आहेत त्या फुलफिल केल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. शेवटचं अंतिम षटक 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज निखिल आलाय, तर पाहूया निखिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये. 6 चेंडू, चेसिंग कंपल्सरी, 20 धावा काढायच्या आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका तर चांगला आहे, चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. हा दर्जेदार क्वालिटीचा दमदार षटकार. आधीच म्हटलं होतं की हे 2 फलंदाज जोपर्यंत असतील तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असणार आहेत. निवली टीमच्या पहिल्या बॉलवर आला हा षटकार. चेक. विनंती करतोय जेवढेही आमचे आई गावदेवी स्पोर्ट्स खालींचे जेवढेही स्वयंसेवक आहेत, विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. चला फास्ट त्वरित टू कॉम्बॉक्स. पहिल्या 2 बॉलवर आल्या 10 धावा. अर्थातच आता मात्र उर्वरित 4 बॉलवर देखील 10 धावा काढायच्या आहेत. वसंत ऑन फायर ठोकल्यात त्याने हे 2 मोठे फटके. महत्त्वाच्या क्षणी या मॅचचा रंगरूप बदलून टाकतोय, कारण येणारे 4 चेंडू आणि शुभम आमचे गुणलेखक सांगतायत 10 धावांची आवश्यकता आहे. निखिल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी. मात्र त्या दरम्यान भरपूर चांगली फलंदाजी वसंतच्या बॅटमधून हे फटके येत आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील द स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग. अप्परकट, फटका तर चांगला आहे, खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. मिळतील 4 धावा, चौकार. आता मात्र आदरणीय गिरीश भाऊ पाटील उपसरपंच चिंचवली यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा उपसरपंच श्री 2023 पर्व 2024 पर्व दुसरंचंही आजच्या दिवसामध्ये आपल्याला खांडपे चिंचवली इथे मात्र पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बॉडी बिल्डर्स जिथे सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय उपसरपंच श्री 2024 थरार आज मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदरणीय कार्यसम्राट उपसरपंच चिंचवली गिरीश भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा असणार आहे आणि निश्चित रूपानं आमचे आयोजक गावदेवी स्पोर्ट्स खालिंग संघाच्या पाठी जे खंबीरपणे उभे राहतात, फक्त आमच्या खालिंगकरांचा एक शब्द आणि दुसऱ्या क्षणाला जे मदत पोहोचवतात ते व्यक्तिमत्व आदरणीय गिरीश भाऊ पाटील. टू कॉम्बॉक्स. सर्वांनी विनंती असेल, आयोजकांच्या वतीने विनंती आली की ग्राउंडच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे, म्हणजे जी पडदा जो लावला गेला आहे ते पडद्याच्या बाहेर. धन्यवाद. पडद्याच्या बाहेर उभं राहायचं आहे. आयोजक आम्हाला सूचना पोहोचवत आहेत आणि धन्यवाद जे कोणी तिथून बाजूला झालेत त्याबद्दल.
या सामे टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील तपासले त्या ठिकाणी हा बॉल जो आहे अडवला गेला नक्कीच, मात्र सीमारेषेला टच होता तो खेळाडू अर्थातच दिल्या जातील या ठिकाणावरनं 4 धावा. आणि आता मात्र समीकरण आपण पाहूया उर्वरित 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन, चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. वसंत चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 6 चेंडू 20 धावा असं समीकरण आपण पाहिलं होतं, मात्र सामना येऊन ठेपला. शेवटच्या 2 बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे. निखिल गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. वसंत पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल या बलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि आता मात्र शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर शेवटची धाव काढायची आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. या सामन्यामध्ये ट्विस्ट वाढली आहे कारण शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे आणि त्या शेवटच्या बॉलवर 1 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज निखिलने आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात, मात्र शेवटची धाव वाचवेल का हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 1 धावेची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. अमरेला फील्ड त्या ठिकाणी सजवली जाते आहे कारण 1 धाव रोखायची आहे टीम खालिंगला, तर त्या उलट 1 धाव काढायची आहे टीम नेवलीला. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. समोर फलंदाज करण. षटकातील शेवटचा बॉल, 1 धावेची आवश्यकता. निर्धाव फेकलाय चेंडू. यस, आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय त्या ठिकाणी टीम खालिंगने. तर थोडं डीजे थांबवतोय. गिरीश दादांचं गाणं असेल तर आपण सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं.